नमस्कार. आपल्या सर्वांचे कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोठा टेबल कव्हर बनवायला शिकणार आहोत आणि त्यासाठी हे ग्रॅनी स्क्वेअर कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये मी व्यवस्थित आणि सोप्या पद्धतीने शिकवले आहे. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि काहीही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये विचारा, मी नक्की उत्तर देईन. तसेच हे जोडायचे कसे हे सुद्धा मी शिकवले आहे आणि ही पद्धत शिकून तुम्ही कोणतेही ग्रॅनी स्क्वेअर जोडू शकता. हे बनवायसाठी मी 3 mm क्रोशा हुक वापरली आहे आणि लोकरीचा धागा 4 प्लाय साधा ओसवालचा घेतला आहे. तुम्ही कोणताही घेऊ शकता आणि ह्या रंगाच्या ऐवजी तुमच्या आवडीचे सुद्धा रंग घेऊ शकता. आणि त्यासाठी पांढरा रंग घ्यायचा आहे. सुरुवातीला एक मॅजिक सर्कल करून घेऊ, त्यानंतर एक चेन करायची आहे आणि त्या सर्कलमध्ये एक सिंगल क्रोशिया करून घेऊ. दुसरा त्याच सर्कलमध्ये दुसरा सिंगल क्रोशिया करायचा. तिसरा असे आपल्याला एकूण 12 सिंगल क्रोशे करून घ्यायचे आहे. हा चौथा केला. 5वा. अगदी बिगिनर असाल तरीही तुम्हाला हे समजून येईल कारण मी खूप हळू पद्धतीने शिकवत आहे. असे आपण 12 सिंगल क्रोशे करून घेतले. त्यानंतर हा धागा ओढून हा सर्कल म्हणजे रिंग क्लोज करून घ्यायचा आहे आणि पहिल्या स्टिचमध्ये म्हणजे पहिल्या सिंगल क्रोशामध्ये याला स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. आता नेक्स्ट राऊंडसाठी पुढच्या राऊंडसाठी काय करायचं आहे ते बघूया. 2 चेन करायच्या आणि त्याच स्टिचमध्ये सेम त्याच ठिकाणी हुक टाकून एक वेढा घ्यायचा आहे. आणखी परत तसंच करायचं आहे. दुसरा वेढा हुकवर घ्यायचा आहे. परत एक वेढा घ्यायचा आहे त्याच ठिकाणी हुक टाकून, म्हणजे आपल्या हुकवर 3 वेढे आले आहेत. आता पुढच्या स्टिचमध्ये हुक टाकायची आहे आणि असेच 3 वेढे हुकवर घ्यायचे आहे धाग्याचे. एक वेढा झाला. दुसरा म्हणजे आपले 3 लूप्स हुकवर आले पाहिजे. पहिले एका स्टिचमधून नंतर दुसऱ्या स्टिचमधून हुक टाकून मग आपल्या हुकवर असे एकूण 6 वेढे आले, लूप्स आले की त्या 6 वेढ्यांमधून पहिले हुक बाहेर काढायची. ज्या 2 चेनचा लूप आहे तो असा राहू द्यायचा आहे हुकवर. फक्त 6 लूप्समधून हुक काढायची आणि नंतर त्या 2 लूप्समधून हुक काढायची. त्यानंतर 2 चेन करायच्या आणि त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं. अशी ही आपली एक पाकळी फुलाची तयार झाली आहे. पफ स्टिच तयार झाला आहे. त्यानंतर त्याच स्टिचमध्ये पुन्हा 2 चेन करायच्या. त्याच स्टिचमध्ये परत असेच 3 वेढे हुकवर घ्यायचे, जसे आधीच्या पाकळीसाठी घेतले होते तसेच. 3 वेढे घेतल्यानंतर पुन्हा पुढच्या स्टिचमध्ये हुक टाकून तिथून 3 लूप्स हुकवर आणायचे. 3 वेळा हुक टाकून एक लूप्स असे धागे हुकवर घ्यायचे. तर अशी टोटल आपल्या हुकवर 6 धागे आल्यानंतर त्या 6ही धाग्यांमधून हुक बाहेर काढायची. फक्त 6 धाग्यामधून काढायचे, नंतर 2 धाग्यांमधून जसे व्हिडिओत दाखवले आहे. मग 2 चेन करून पुढच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं. तर अशी आपली ही दुसरी पाकळी तयार झाली आहे पफ फ्लॉवरची. असेच आता तिसरी पाकळी करायची आहे. त्याच ठिकाणी 2 चेन करायच्या. त्याच ठिकाणी हुक टाकून 3 लूप्स हुकवर आणायचे. 2 3 लूप्स आणल्यानंतर मग पुढच्या स्टिचमध्ये हुक टाकायची आणि त्या स्टिचमध्ये असेच 3 लूप्स हुकवर आणायचे.
म्हणजे 3 वेढे दोऱ्याचे हुकवर घ्यायचे. असे एकूण 6 वेढे हुकवर आल्यानंतर त्या 6 वेढ्यांमधून हुक बाहेर काढायची. नंतर 2 वेढ्यांमधून हुक बाहेर काढायची. मग 2 चेन करायच्या आणि पुढच्या स्टिचवर जोडायचं. सगळ्या पाकळ्या अशाच आहेत. ह्या 3 पाकळ्या झाल्या आहेत. अशा आपल्या एकूण 6 पाकळ्या बनणार आहे. तर आपण हे करून घेऊ. हे बघा 6 पाकळ्या झाल्यानंतर 2 चेन केल्या आणि जिथून सुरू केलं होतं तिथेच स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. आणि ह्या ज्या खाली दबल्या आहेत त्या अशा थोड्या वर करून फुगवून घ्यायच्या, म्हणजे आपलं फूल उठावदार दिसेल. मग एक चेन करून धागा कापून घ्यायचा. बघू शकता सुंदर फूल तयार झालं आहे. तुम्ही तसं तर हे फूल कोणत्याही दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये वापरू शकता. हेअर क्लिपला वगैरे लावून तुमच्या कल्पकतेनुसार घेऊ शकता. फिनिशिंगसाठी हे 2 धागे एकमेकांना बांधून घेऊ, म्हणजे हे समोरून दिसणार नाही. बांधून घेतल्यानंतर मग हुकच्या साहाय्याने मागच्याच भागाने हाईड करून घ्यायचे आणि नंतर उरलेले धागे कापून घ्यायचे. म्हणजे आपलं फूल समोरून सुद्धा सुंदर दिसेल आणि मागून सुद्धा सुंदर दिसेल. म्हणजे आपलं काम नीटनेटकं आणि व्यवस्थित राहील. आता आपल्याला बनवायचं आहे ग्रॅनी स्क्वेअर. त्यासाठी गुलाबी धागा घेतला, एक मॅजिक रिंग करून घेतला आणि त्या रिंगमध्ये एक चेन करायची आहे. त्यानंतर एक सिंगल क्रोशा करायचा आहे सेम रिंगमध्ये. मग अशी जसे सिंगल क्रोशा केले होते तसेच या पण मॅजिक रिंगमध्ये सिंगल क्रोशे करून घ्यायचे आहे. एकूण 12. तर हे 12 सिंगल क्रोशे करून झाल्यावर दाखवते. हे बघा 12 सिंगल क्रोशे झाल्यावर हा धागा ओढून आपला रिंग क्लोज करून घ्यायचा आणि पहिल्या स्टिचमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. त्यानंतर पुढच्या राऊंडसाठी काय करायचं बघूया. 3 चेन करायच्या आणि त्यात दुसऱ्या स्टिचमध्ये पुढच्या स्टिचमध्ये एक डबल क्रोशिया करायचा. 3 चेनचा एक आणि हा एक. परत दुसऱ्या स्टिचमध्ये एक डबल क्रोशिया करायचा आणि आता इथे सेम त्याच स्टिचमध्ये आणखी एक डबल क्रोशा करायचा आहे. हे बघा एक डबल क्रोशा केला. आता परत त्याच ठिकाणी एक डबल क्रोशा, म्हणजे 2 डबल क्रोशे झाले सेम स्टिचवर. आणि आता एक ट्रिपल क्रोशा सेम स्टिचवर. 3 स्टिचेस झाले एकाच स्टिचमध्ये. त्यानंतर एक डबल क्रोशिया त्याच स्टिचमध्ये. 4 झाले आहेत. पुन्हा एक डबल क्रोशिया. 5 म्हणजे 2 डबल क्रोशिया, एक ट्रिपल क्रोशिया आणि 2 डबल क्रोशिया असे 5 सेम स्टिचवर घेतल्या. त्यानंतर एक डबल क्रोशिया नेक्स्ट स्टिचवर, पुन्हा नेक्स्ट स्टिचवर एक डबल क्रोशिया, म्हणजे असे 2 एक स्टिचवर एक डबल क्रोशिया केले. त्यानंतर पुढच्या स्टिचवर पुन्हा असेच 5 स्टिचेस एका याच्यात घ्यायचे. 2 डबल क्रोशिया सेम स्टिचवर, एक ट्रिपल क्रोशिया त्याच ठिकाणी. ट्रिपल क्रोशिया म्हणजे 3 वेळा 2 वेळा वेढे घ्यायचे आणि त्यातून 3 वेळा हुक काढायचे. एकदा, दोनदा आणि 3दा. तुम्हाला जर हे बेसिक शिकायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी तसे व्हिडिओ बनवेल. त्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी 2 डबल क्रोशे बनवायचे. मग आता हे 5 स्टिचेसचे एक स्लॉट आपला झाला आहे सेम स्टिचमध्ये.
त्यानंतरच्या स्टिचवर एक डबल क्रोशिया, फक्त एक स्टिचवर एकच डबल क्रोशिया, आणि त्यानंतर पुन्हा पुढच्या स्टिचवर एक डबल क्रोशिया एका स्टिचवर. आता पुन्हा एक कॉर्नरचा भाग येईल बघा. कॉर्नरच्या भागामध्ये 5 डबल क्रोशिया 5 स्टिचेस करायचे असतात. 2 डबल क्रोशिया, एक ट्रिपल क्रोशिया सेम स्टिचमध्ये, आणि पुन्हा 2 डबल क्रोशिया, असे 5 स्टिचेस राहील. कारण कॉर्नर कोपऱ्याचा भाग मोठा असतो नेहमी, त्यामुळे इथे जास्त स्टिचेस करावे लागते. आता आपले 3 कोपरे तयार झाले. आता एक अजून पुढे 2 स्टिचेस करून एक कोपरा करून घ्यायचा, आणि झाल्यावर तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. आता दुसऱ्या राऊंडसाठी 3 चेन करायच्या, आणि मधातल्या गॅपमध्ये, तिच्याच मधातल्या गॅपमध्ये डबल क्रोशिया करायचा. एकूण 2 डबल क्रोशिया आणि 3 चेन, म्हणजे हे 3 डबल क्रोशिया झाले. त्यानंतर जिथे ट्रिपल क्रोशिया केला होता त्या स्टिचवर यायचं आहे, आणि सेम स्टिचमध्ये 2 डबल क्रोशिया करायचे आहे. 3 डबल क्रोशिया करायचे सेम स्टिचवर. 3 डबल क्रोशिया झाले. त्यानंतर 3 चेन करायच्या, आणि पुन्हा त्याच ठिकाणी 3 डबल क्रोशिया करायचे. तर आपला हा कोपऱ्यातला भाग आहे, त्यामुळे इथे पण जास्त स्टिचेस राहील, आणि 3 चेनची गॅप राहील. एकूण 6 स्टिचेस सेम स्टिचवर आणि 3 मधात चेन्स. आता पुन्हा मधातल्या गॅपमध्ये यायचं, आणि त्या मधातल्या गॅपमध्ये, म्हणजे इकडचा एक डबल क्रोशिया इकडचा एक डबल क्रोशिया सोडून जी मधात गॅप आहे त्यामध्ये सेम गॅपमध्ये 3 डबल क्रोशिया करायचे. हा झाला बाजू, आपल्या स्क्वेअरची बाजू झाली ही. आणि आता हा आहे कॉर्नर. तर इथे जे आपण ट्रिपल क्रोशिया केला होता त्याच्यावर करत आहोत सेम स्टिचमध्ये 3 वेळा डबल क्रोशिया, 3 चेन, आणि नंतर सेम त्याच स्टिचवर 3 डबल क्रोशिया, म्हणजे एकूण 6 डबल क्रोशिया करत आहे एकाच स्टिचवर. आणि मधात 3 चेनची गॅप ठेवली होती. असे आपल्याला 4 कोपऱ्यामध्ये करायचं आहे, आणि बाजूच्या भागात मग मधात 3 डबल क्रोशिया सेम स्टिच सेम गॅपमध्ये. साइडच्या भागाला फक्त एका ठिकाणी एक स्लॉट आहे 3 डबल क्रोशियाच. असे आपण अजून एक कॉर्नर पूर्ण करून घेऊ. 2 कॉर्नर्स हे झाल्यानंतर तिसऱ्या चेनवर स्टिचमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. नेक्स्ट राऊंड पण असाच आहे. 3 चेन करायचे सेम गॅपमध्ये, डबल क्रोशिया करायचे 2, आता पुढच्या गॅपमध्ये पुन्हा 3 डबल क्रोशिया करायचे. तर इथे 2 गॅप आहे, त्यामुळे आपल्याला 2 स्लॉट्स करावे लागले 3-3 डबल क्रोशियाचे. आता पुन्हा आहे कोपऱ्यातला भाग जो 3 चेनचा गॅपचा आहे, तर तिथे तसंच 3 डबल क्रोशिया, 3 चेन्स, 1 2 3, आणि त्याच गॅपमध्ये 3 चेनच्या गॅपमध्ये पुन्हा 3 डबल क्रोशिया, 1 2 3, म्हणजे आपले एकूण 6 डबल क्रोशिया आहे एकाच गॅपमध्ये, आणि 3 चेनची गॅप. त्यानंतरच्या पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशिया सेम गॅपमध्ये, एक स्लॉट, 3-3 डबल क्रोशियाचे असे 2 स्लॉट्स बनेल ह्या चौकोनाच्या बाजूला साइडच्या भागाला. म्हणजे 4 बाजूंना 4 वेळा 2 स्लॉट्स करायचे, आणि कोपऱ्यामध्ये 6 डबल क्रोशिया सेम गॅपमध्ये 3 डबल क्रोशिया करायचे. मग 3 डबल क्रोशिया झाले की 3 चेन्स करायच्या, आणि सेम स्टिचमध्ये
म्हणजे सेम गॅपमध्ये पुन्हा 3 डबल क्रोशे करायचे. असे हे आपले 4 कोपरे राहील आणि जी बाजू आहे तिथे 3 डबल क्रोशेचे 2 स्लॉट्स. तर अशा ह्या बाजूच्या भाग पूर्ण करून घेऊ. पूर्ण झाल्यावर तिसऱ्या चेनमध्ये मग स्लिप स्टिचने जोडून हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा. पुढचाही राऊंड असाच आहे. 3 चेन करायच्या. आता इथे 1 2 3 स्लॉट्स बनेल आणि कोपऱ्यातला भाग तर सेम राहील 6 डबल क्रोशाचा. 3 डबल क्रोशे, 3 चेन, 3 डबल क्रोशे आणि इथे मधात ज्या गॅप्स आहे 3 तिथे 3 डबल क्रोशे. हे कंप्लीट झाल्यावर इथे 3rd चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आणि हा धागा कापून घ्यायचा आहे. तुम्ही याला आणखी वाढवू शकता. सेम हाच पॅटर्न रिपीट करत जायचा, पण मला इतकं ठीक वाटतं. आता आपण याला फुल जोडू. ते कसं जोडायचं, एक सुईमध्ये धागा घ्यायचा, व्हाईटच पांढराच धागा घेतला आहे आणि बरोबर सेंटरवर सेंटर ठेवून या फुलाला अटॅच करून घ्यायचं आहे, जोडून घ्यायचं आहे. अगदी साधा आपण बटन वगैरे जोडतो त्याच प्रकारे टाईटली जोडायचं आहे, म्हणजे हे फूल छानपैकी फिक्स राहील त्या स्क्वेअरवर. असं पूर्ण जोडून घेऊ आणि नंतर मग मागून एक नॉट करून घेऊ, गाठ करून घेऊ. सिंपल. आता आपण हे ग्रॅनी स्क्वेअर्स जोडायचे कसे ते बघू. जोडायसाठी पण मी पांढराच धागा घेत आहे. छान दिसणार आहे याला पांढरा धागा. एक स्लिप नॉट करून घ्यायची आणि 2 स्क्वेअरला अगदी समांतर पकडून त्याच्या कॉर्नर्सला एक सिंगल क्रोशाने जोडून घ्यायचं. दोघांनाही पकडून एकत्र घेऊन एक सिंगल क्रोशा करायचा. आता एका ग्रॅनी स्क्वेअरचा जो एक स्टिच आहे त्याचा फक्त एक धागा घ्यायचा, म्हणजे 2 धागे असतात तर एक धागा घ्यायचा. हे बघा, हा मधातला आपला जो वर्किंग वाला धागा आहे तो येऊ नाही द्यायचा आहे, तो हुकच्या खालीच राहील. नंतर इकडच्या एका स्टिचमधल्या धाग्यामधून हुक टाकायची. हे बघा, असे 2 धागे आहे, त्यातून हुक टाकायची, धागा खाली राहील आपला पांढरा. नंतर दुसऱ्या ग्रॅनी स्क्वेअरच्या एका धाग्यातून हुक टाकायची आणि हा पांढरा धागा दोन्ही धाग्यामधून वर ओढायचा. तसे साखळीसारख्या स्टिचेस बनत आहे. पुन्हा पुढच्या स्टिचमधला एक धागा घ्यायचा हुकमध्ये आणि इकडच्या स्टिचचा एक धागा घ्यायचा. 2 ग्रॅनी स्क्वेअरचा एक धागा घ्यायचा आणि हा व्हाईट धागा हुकच्या खाली राहील हे लक्षात ठेवायचं. आणि नंतर दोन्ही धाग्यांमधून, म्हणजे गुलाबी धाग्यामधून पांढरा धागा वर ओढायचा. हे बघा, दोन्ही स्टिचेस घेतले आहे, स्टिचेसचे धागे घेतले 2-2 आणि त्याच्यातून हा पांढरा धागा वर ओढायचा. अशा आपल्या साखळीसारखं तयार होत आहे. धागा खाली ठेवायचा हुकच्या. सुरुवातीला थोडं कठीण पडेल, पण तुमचा एकदा सराव झाला की तुम्हाला ही पद्धत खूप सोपी वाटेल आणि तुम्ही हे कोणतेही ग्रॅनी स्क्वेअरचे, मी खूप सारे व्हिडिओ बनवले आहे ग्रॅनी स्क्वेअरचे आणि पुढे पण वेगवेगळ्या डिझाईन्स आणणार आहे, ते जोडायला तुम्हाला खूप सोपे होईल. आणि ते जोडून तुम्ही मोठा रुमाल किंवा मोठा कुशन कव्हर, टेबल कव्हर, पर्स असं सर्व खूप काही वस्तू बनवू शकता तुमच्या कल्पकतेनुसार. फक्त एक ग्रॅनी स्क्वेअर शिकायचा आहे आणि तो जोडण्याची पद्धत तुम्हाला हे लक्षात आली असेल. बघा, खूप सुंदर दिसत आहे ग्रॅनी स्क्वेअरचा पॅटर्न आणि हे जोडल्यामुळे जी डिझाईन तयार झाली आहे ती. तर हे एकमेकांना जोडून तुम्हाला हवा तितका तुम्ही मोठा रुमाल बनवू शकता. तुम्हाला ह्या शिकवण्याच्या पद्धतीत काही समजले नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा.